ईश्वर संत सेना संघ गोवा आयोजित कला व संस्कृती खाते गोवा पुरस्कृत गोमंतेश्वर देवालयाच्या सौजन्याने सृष्टी एंटरटेनमेंट प्रस्तुत आपल्या समोर सादर करत आहे गोमंत स्वर. मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यसंगीत व चित्रपट गीताचे हा नजराणा. गेली 13 वर्ष आपण हा कार्यक्रम आयोजित करतो. काही कारणावस्तव आज आम्हाला हा कार्यक्रम थोडा कट ऑफ करण्यात भाग पडत आहे. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बुद्धीचा आदिष्टदाता आणि विघ्नहर्त्या गणरायाला वंदन करून आजच्या या सुंदर आणि बहारदार कार्यक्रमाची सुरुवात करूया श्री गणेश वंदनेनं. आणि हे गाणं आपल्या समोर सादर करत आहेत गोव्याचे आघाडीचे असे गायक कलाकार ऋषिकेश साने. ओंकार गणराज गुणेश्वर सकळाची देवता. सकळाची देवता. गजानन नित जागृत जनहिता. गजानन नित जागृत जनहिता. ओंकार गणराज गुणेश्वर. ओंकार गणराज गुणेश्वर सकळाची देवता. गजानन नित जागृत जनहिता. गजानन नित जागृत जनहिता. वक्रतुंड मोरेश्वर गणवर. वक्रतुंड मोरेश्वर गणवर. वक्रतुंड गणवर. चिंतामणी गिरिजात्मजयेश्वर. चिंतामणी गिरिजात्मजयेश्वर.
गणेश्वर दुःख हरिण भवसागर तारिण दुःख हरिण दुःख हरिण भवसागर तारिण तुझ हा सुख कळला गजानन तुझ हा सुख कळला गजानन नित जागृत जनहिता गजानन नित जागृत जनहिता ओंकार गणराज गुणेश्वर ओंकार ओंकार गणराज गुणेश्वर सकळाची देवता गजानन नित जागृत जनहिता गजानन नित जागृत जनहिता गजानन नित जागृत नित जागृत नित जागृत जनहिता खरंच या गणेश वंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात तर दणक्यात झालेली आहे. मला वाटतं या गाण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण कुठल्याही कार्याची सुरुवात जेव्हा आपण गणेश वंदनाने करतो तेव्हा ते कार्य सुरळीतपणे पार पडतात. आजच्या या कार्यामध्ये जरी विलंब झालेला असेल तरी पण कार्यक्रमाची सुरुवात दणक्यात झालेली आहे, हो की नाही? मराठी अभिरुचीवर बराच काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक कवी म्हणजे कवी जगदीश खेबुडकर. त्यांची क्रांतिकारी वृत्ती आणि शब्दकलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य. त्यांचं समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व त्यांच्या साहित्यात नेहमीच दिसून येतं. सतत उत्साही आणि आयुष्य समरसून जगणाऱ्या अशा प्रतिभावंत व्यक्तिमत्वाची ही पुढची रचना. हे गाणं विठ्ठलावर आहे, विठू माऊली तू. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं, अनिल अरुण यांनी हे संगीतबद्ध केलेलं आणि महेश हिरेमठ यांनी हे गायलेलं अरे संसार संसार या चित्रपटातील हे गाणं आपल्यासमोर सादर करीत आहे गोव्याचा आणखी एक असं दमदार गायक कलाकार समृद्ध चोडणकर. विठू माऊले तो माऊले जगाचे विठू माऊले तो माऊले जगाचे माऊले कमूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठू माऊले तो माऊले जगाचे विठू माऊले तो माऊले जगाचे माऊले कमूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतुआई लेकरांची सेवा केली सतुआई लेकरांची सेवा केली सतुआई कस पग फेडू कस
धन्यवाद. या पुढचं जे गीत आहे ते गीत म्हणजे प्रेमाचा नाजूक स्पर्श, निसर्गाची शीतलता आणि मनाच्या गाभाऱ्यात दडलेली कोमल भावना. चांदण्यांची शीतलता जशी मनाला शांत करते तशीच या गीतातील स्वर आत्म्याला स्पर्श करतात. फुलांची सुगंधी गोडी जशी वातावरण भारून टाकते तसंच या गीतातील शब्द प्रेमाच्या रंगाने मनाला नेहमीच रंगवतात. मधुसूदन कालेकर यांनी लिहिलेलं हे गाणं प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि आपल्या सुरेल आवाजाने हे गाणं सादर केलं होतं अनुराधा पौडवाल यांनी. चांदणे शिंपीचा या चित्रपटातील हे गाणे, हे चांदणे फुलाने, ते आपल्यासमोर सादर करते. सुरेल आवाज ही गोव्याची एक नामवंत कलाकार म्हणजेच कल्पा सायनेकर. काय झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तिन्ही गायक कलाकारांची एक एक गाणं झालं. आता वेळ आहे त्यांचा परिचय करण्याची. तर मित्र, मी स्वागत करण्यासाठी मंचावर बोलवतो श्री उल्हास केरकर यांना की त्यांनी मंचावर यावं. पहिले जे कलाकार आहेत त्यांची मी ओळख करून देतो. सध्याचे अपकमिंग आर्ट, ओके, त्याच्याबरोबर आमच्या समोर आहे एक तरुण उद्योजक, सामाजिक कार्यकर्ता, अपकमिंग पॉलिटिशियन आणि हल्लीच त्यांना लोकमत ग्लोबल पर्सन ऑफ द अवॉर्ड हा भेटला होता, ते म्हणजे समीर वळवईकर. मी विनंती करतो की मंचावर यावं आणि हे पुष्प जे आहे ते स्वीकारावं आमच्या संस्थेकडून. आमच्या कुठल्याही कार्यक्रम जेव्हा मी त्यांना अपील करतो की आम्हाला मदत पाहिजे तेव्हा ते कधीच नाही म्हणत नाही आणि अशा उपक्रमांना ते खूप साथ देतात, संगत देतात आणि कसली अपेक्षा न करता ते हे सामाजिक कार्य करतात. एकदा जोरदार तयार झाला पाहिजे. ते समीर वळवईकर माझे कॉलेजचे मित्र आणि सध्याचे पॉलिटिशियन. चला, आमच्या कलाकारांची पण ओळख करतो मी. सध्याचे
अपकमिंग असे कीबोर्ड आर्टिस्ट आणि थँक्यू आणि प्रत्येक कार्यक्रमात आपले आवर्जून असे उपस्थित राहणारे म्हणजे अनिकेत दंडीकर जे कीबोर्डवर साथ संगत देते आपल्याला. अनिकेतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसंच त्यांच्या बाजूला जे बसले आहे ते म्हणजे गोव्याचे आघाडीचे नंबर 1 असे कीबोर्ड आर्टिस्ट ज्याचे कार्यक्रम प्रत्येक गोव्यात कितीतरी गावात होत आहेत आणि गोव्याबाहेर पण होत आहेत. ते म्हणजे आमचे शिवोली गावच्या सध्या परवडला वास्तव करणारे विनोद शिरोडकर. त्यांच्यासाठी पण जोरदार विष्णू शिरोडकर विनोद त्यांचा भाऊ आहे खाली बसलेला आहे तो विष्णू शिरोडकर. ओके तर पाठीमागे जे आपल्या ठेका देत आहेत ते म्हणजे ऑक्टोपॅड वाजवणारे प्रकाश आमोणकर. तसेच हँडसॉनिंग आणि ढोलकवर साथ संगत करणारे आमचे परममित्र अवधूत चारी यांचं पण जोरदार टाळ्याने स्वागत झालं पाहिजे. तसेच तबल्यावर साथ संगत करणारे श्री रोहित बांदोडकर. मी विनंती करतो श्री राजेंद्र आमोणकर यांच्याकडे की त्यांनी मंचावर यावं आणि बाकीच्या कलाकारांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. आज आपल्या बरोबर गोव्याचे एक नामवंत गायक श्री समृद्ध जोडणकर आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गेली 25 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक ते गायन क्षेत्रात आहेत. तसंच वयाच्या 5व्या वर्षी गायला त्यांनी सुरुवात केली. गुरु पंडित वसंतराव कडणेकर अखिल गोवा सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार, त्यांना 2011 मध्ये गोवा आयडॉल पुरस्कार असे पुरस्कार मिळालेले आहेत. आतापर्यंत त्यांनी कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम, स्वप्नील बांदोडकर, स्वप्नील यांच्याबरोबर लाईव्ह कॉन्सर्ट केले आहेत. वर्षा उसगावकर, मिलिंद इंगळे, वैशाली सामंत अशा नामवंत गायकांबरोबर त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. त्यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. पुढचे गायक कलाकार कल्पा सानेकर. शास्त्रीय संगीतात त्यांचा प्रवास मडगाव येथे कलांगण येथे सुरू झाला, जिथं त्यांना कला प्रकाराबद्दलची खोल आवड कळाली. सध्या त्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या एक प्रतिष्ठित नाव असलेल्या श्री नितीन ढवळीकर यांच्या आदरणीय मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. कल्पा सायनेकर. तिसरा जो गायक कलाकार आहे त्याची ओळख मला केली आहे मी ऋषिकेश साने. त्याच्याबद्दल काही 2 शब्द. बॅचलर ऑफ सायन्स फिजिक्स, मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्स, भारती विद्यापीठ पुणे. तसंच गायनाचं प्राथमिक शिक्षण श्री गौरीश तळवलकर व श्री दामोदर चारी यांच्याकडे ऋषिकेशचं झालंय. सध्या श्री ईश्वर घोरपडे यांच्याकडे गायनाचं अध्ययन त्यांचं सुरू आहे. तसंच धारवाड येथे राष्ट्रीय पातळीवर सुगम संगीत स्पर्धेत गोव्याचं प्रतिनिधित्व करून पहिलं बक्षीस ऋषिकेशने मिळवलं. बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू ऋषिकेश. तिन्ही गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि याच टाळ्याने मी स्वागत करतो आमची निवेदिका. तिचा आवाज तुम्ही रेडिओवर, ऑल इंडिया रेडिओवर ऐकू शकता. तसेच त्यांचा सुंदर आणि गोंडस चेहरा तुम्ही ऑल इंडिया रेडिओवर आवाज ऐकू शकता आणि दूरदर्शनवर पाहू शकता. कारण तिकडे ती वृत्त निवेदन करते, मुलाखती घेते. तसेच जे कार्यक्रम गोव्यात होतात त्या खूप कार्यक्रमात तिचा निवेदनाचा वाटा असतो. तर जोरदार त्याने स्वागत करूया वर्षा मैक चंदगडकर. विनंती करू राजेंद्र त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करा. माझी ओळख करण्याची गरज नाही कारण मी सर्वजण यातले मला वाटतं 90% लोक मला ओळखतात. परत सांगतो माझं नाव समीर आणि मी असंच कुठेतरी कार्यक्रमात आढळतो. तेव्हा कधी काय भेटण झाली तर हॅलो हाय करायला विसरू नका. पुष्प द्या मला पण. ओके, ज्याच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो तो म्हणजेच आमचा ध्वनी. आणि आज आमच्यासाठी इकडे लाभलेले आहेत ते विष्णू शिरोडकर यांचे भाऊ विनोद शिरोडकर. ओके, विनोदसाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे कारण त्याच्यामार्फत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. तर ही आहे आपली आजची टीम. जाऊया गाण्याकडे परत. तर पुढचं गाण्याबद्दल 2 शब्द तुम्ही बोला. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, जीवनातील अडथळे दूर करणारे ते मंगलकर्ता आहेत. प्रत्येक शुभारंभाला आशीर्वाद देणारे, त्यांच्या चरणी अर्पण केलेलं प्रत्येक गीत हे केवळ स्वर नाहीत
तर ते आहे भक्तीचा गजर, श्रद्धेचा आविष्कार आणि आनंदाचा उत्सव. गोव्याचा एक कलाकार म्हणजेच अजित कडकडे यांनी आपल्या आवाजाने सुरेल गाणं गायलं होतं. तसंच त्या प्रवीण डवणे यांनी ते दिलेलं होतं. तसंच नंदू होनप यांनी त्यांना संगीतबद्ध केलं. तुमच्या समोर घेऊन येत आहे आपला ऋषिकेश, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू. हृदयाच्या तालावर नाचे गणेशो निनादती पैंजणी. हृदयाच्या तालावर नाचे गणेशो निनादती पैंजणी. हे हृदयाच्या तालावर नाचे गणेशो निनादती पैंजणी. सात स्वरानी केली प्रार्थना, सात स्वरानी, सात स्वरानी, सात स्वरानी केली प्रार्थना. सात स्वरानी केली प्रार्थना. गणराया तुम्ही या विनंतना, गणराया तुम्ही या विनंतना. या विनंतना गणराया तुम्ही या विनंतना. रंगमंच किया विश्वास, रंगमंच किया विश्वास. घुमुदे भिडुदे प्राण, ताल घुमुदे भिडुदे प्राण. करारती काही दिशा चकित हो उषा दिशा, करारती काही दिशा चकित हो उषा दिशा. या कनात भिडे भगवान. हृदयाच्या तालावर नाचे गणेशो निनादती पैंजणी. हृदयाच्या तालावर नाचे गणेशो निनादती पैंजणी. उदयती भुवने प्रकाशनी सारी बने, उदयती भुवने प्रकाशनी सारी बने. छंदभूमी आनंदाचा हृदयाच्या तालावर नाचे गणेशो निनादती पैंजणी. हृदयाच्या तालावर नाचे गणेशो निनादती पैंजणी. निनादती पैंजणी, निनादती पैंजणी. धन्यवाद. पोथी पढ़ी पढ़ी जग मोआ, पंडित भयानक होय. ढाई आखर प्रेम का पढ़े सो पंडित होय. कदाचित या ओळी सगळ्यांच्याच परिचयाच्या असतील. मोठमोठी पुस्तकं वाचूनही जो विद्वान होत नाही, तिथं प्रेमाच्या वास्तविक रूपाची ओळख ज्याला झाली तोच खरा ज्ञानी, अशी शिकवण देणारे संत कबीर आणि त्यांचे दोहे
नेहमीच प्रेमाची शिकवण देतात. असंच याच आशयाचं हे पुढचं गीत. खरं म्हणजे हे सर्वांच्या ओठावरचं गाणं आहे. सुधीर मोगे यांनी लिहिलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, तसंच आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हा खेळ सावल्यांचं या चित्रपटातील हे गाणं तुमच्या आमच्या सर्वांच्याच ओळखीचं म्हणजेच गोमू गोमू संगतीनं हे आपल्यासमोर सादर करणार आहेत समृद्ध आणि कल्पा. सांगते ना माझ्या तुझे शिलकाय, ओ सांगते ना माझ्या तुझे शिलकाय, माझ्या फिरतीचे गाणे तू होशील काय, ओ सांगते ना माझ्या तुझे शिलकाय. अरे सांगते ना तुझ्या मी येणार धार, अरे सांगते ना तुझ्या मी येणार धार, तुझ्या फिरतीचे राणी मी होणार ना. सांगते ना माझ्या तुझे शिलकाय, ओ सांगते ना माझ्या तुझे शिलकाय. तुझं कपोर डोलं जसं कोल्याचं झालं, माझं गाडीचं भोळं त्यात मासोली झालं, माझ्या फिरतीचा सुटलाय तुफान बारा बारा बारा. नगदा ऊस भलताच तुरा, जोर घुमान साल सुद्धा तुरा, नगदा ऊस भलताच तुरा, जोर घुमान साल सुद्धा तुरा. तुझ्या नजरेच्या जादूला शिमी होणार ना. सांगते ना माझ्या तुझे शिलकाय, ओ सांगते ना माझ्या तुझे शिलकाय. अरे सांगते ना तुझ्या मी येणार, हा अरे सांगते ना तुझ्या मी येणार, हा तुझ्या फिरतीची राणी मी होणार, हा सांगते ना अरे सांगते ना, सांगते ना अरे सांगते ना तुझ्या मी येणार, हा. आज महाशिवरात्री गोमंतेश्वराचा हा आजचा दिवस आणि आज जर आपल्या या कार्यक्रमात शंकराचे स्तुती करणारं कधी गाणं नाही तर मला वाटतं या कार्यक्रम कम्प्लीट होणार नाही. तर असंच एक गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी संपन्न आणि समृद्ध बनवण्यासाठी अनेक कलाकार आणि गीतकारांचं खूप मोठं योगदान आहे. शब्द आणि सूर या संगतीत रमलेला कवी म्हणजे विद्याधर गोखले. अंतकरणातून थेट येणारे शब्द आणि कसलाही पावित्रा नसलेल्या नादमुक्त आणि बहुरूपी कविता म्हणजे जणू संवादच म्हणायचा. कवी विद्याधर गोखले यांची ही पुढची रचना. विद्याधर गोखले यांनी लिहिलेलं आणि पंडित राम मराठे यांनी संगीतबद्ध आणि स्वतः गायलेलं जय शंकरा हे गाणं आपल्यासमोर सादर करीत आहेत ऋषिकेश. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा
विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया विषप्राशुनी जगतासया निधनी सुधा करुणा करा निधनी सुधा करुणा करा निधनी सुधा करुणा करा निधनी सुधा करुणा करा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा गंगाधरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा क्या बात आहे. मगाशी स्वागत करताना मी एक नाव विसरलो होतं, म्हणजे आमचं फोटोग्राफर यश वेंगुर्लेकर. मी उल्हास यांना विनंती करतो की त्यांना पण पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. आणि तसंच एका बाजूला पुढच्या गाण्याबद्दल पण बोलूया. जेजुरीचा राजा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ज्यांच्या तलवारीच्या तेजानं दुष्टांचा संहार झाला, ज्यांच्या कृपेनं शेतकरी, धनगर, योद्धे आणि सर्व समाजाला संरक्षण मिळालं, खंडोबा, मार्तंड भैरव, मल्हारी, खंडेराय असंही ज्यांना म्हणतात, तेच आहेत भगवान शिवाचं रूप. आणि त्यांच्या सोबत आहेत म्हाळसा आणि बाणाई. त्यांची भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक असणारं हे पुढचं गीत. हे गाणं तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे, कारण हे गाणं एवढं गोड आहे आणि एवढं ठेका ठेवणार आहे की तुम्हाला पहिला जेव्हा ठेका लागेल तेव्हाच मला कळेल की हे गाण्याबद्दल मी कोणचं गाणं तुमच्यासमोर सादर होणार आहे. तर कल्पा सुरू करूया. खंडेरायाच्या लग्नाला बांधून नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बांधून नवरी नटली. नवरी नटली.
क्या बात आहे, क्या बात आहे. ओके, चला लवकर पुढच्या गाण्याकडे वळूया. सुधीर विनायक फडके अर्थात बाबूजी याच नावानं त्यांचे चाहते त्यांना ओळखतात. जवळजवळ 50 वर्ष मराठी चित्रपटसृष्टीवर त्यांनी राज्य केलं. मराठी सुगम संगीतावरील त्यांचं प्रभुत्व आणि सुंदर शब्दरचना मंत्रमुग्ध करते. त्यांच्या कारकिर्दीतलं मानाचं बिंदू म्हणजे त्यांनी केलेलं गदिमांचे गीतरामायणाबरोबरच अगदी प्रेमाचे भावही तितक्याच सुंदरपणे आणि लीलया मांडले आहेत त्यांनी. पुढचं गीत तुमच्या समोर घेऊन येतोय. खरं म्हणजे हे जे गीत आहे ते नव्या धर्तीवरचं आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं आणि अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं. अजय गोगावले यांनी स्वतः हे गाणं गायलेलं आहे. लई भारी या चित्रपटातील हे गाणं माऊली माऊली आपल्या समोर सादर करणार आहेत समृद्ध. तुला साध आली तुझ्या लेकराची अलंकापुरी आज भाराभरी बसावारीचा भेटला पावला आम्हा बाळ म्हणते तुझी सावळी गळ्याने घेणवी मेली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी विठ्ठल 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 जीवाला तुझी आस गाला जरी बाप सारा जगाचा तू आम्हाला राजी विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 वैष्णवाची उभी पंढरी आज नारावली तुझे नाव तुझे रूप धारी जीवाला तुझी आस गाला तुझी जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला कराची बिठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 विठ्ठल
देसी समीप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली मामा मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा घे कुशीत गा माऊली तुझ्या माया देव तो बाबा आमच्या आजच्या या मैफिलीचे तिन्ही गायक कलाकार म्हणजे समृद्ध चोडणकर, कल्पा सायनेकर आणि ऋषिकेश साने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच या संगीत मैफिली आम्हाला साथ संगत करणारे अनिकेत दड्डीकर, तसेच विष्णू शिरोडकर, प्रकाश आमोणकर, अवधूतचारी, रोहित बांदोगर यांना पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसंच आम्हाला ध्वनी संगत करत आहेत विनोद शेडकर, यांच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे. हा कार्यक्रम संपल्यानंतर देवाची पालखी मिरवणूक होणार आहे, त्याच्यानंतर पावणी होणार आहे आणि नंतर राधेकृष्ण एंटरटेनमेंट निमित्त आणि अमित दळवी प्रस्तुत 2 अंकी कोकणी कॉमेडी नाटक चूक कोणाची ही इकडे हे नाटक इकडे सादर होणार आहे. तर गोमंतेश्वर संत सेना संघ गोवा आयोजित तसेच कला व संस्कृती खाते गोवा पुरस्कृत गोमंतेश्वर देवालयाच्या सौजन्याने सृष्टी एंटरटेनमेंट प्रस्तुत गोमंत स्वर हा मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्य संगीत व चित्रपट गीतांची ही मैफिल आणि हा नजराणा इथे संपतोय. कारण काही तांत्रिक कारणामुळे आम्हाला सर्व गाणे इकडे घेता येत नाही आणि घेऊ शकले नाही, त्याबद्दल आम्ही क्षमस्व माफी असावी. कारण आम्हाला टाईमला वेळ दिली होती, 7 वाजता आम्ही इकडे हजर होतो, पण काही तांत्रिक कारणासाठी हा कार्यक्रम खूप उशीर झाला. पण वेळपत्रकाप्रमाणे आता पालखी होणार आहे, तेव्हा आम्ही म्हणजे सृष्टी एंटरटेनची पूर्ण टीम, वादक कलाकार, गायक कलाकारतर्फे आम्ही गोमंतेश्वर संत सेना संघाचे तसे देवालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 13 वर्ष झाले आम्ही हा कार्यक्रम इकडे सादर करतो. तर पुढच्या वर्षी असंच या दिवशी भेटूया एका नव्या स्वरूपात आणि नव्या गाण्याची मैफिली. तोपर्यंत आज्ञा असावी. नमस्कार.